मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या 114 जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे। तसेच आज सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस 144चा आग्रह सोडण्यास तयार असेल तर काँग्रेसही 130 पर्यंत जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपावरून महायुतीतील तणाव इतका वाढलाय की महायुती आता तुटल्यात जमा आहे, तर दुसरीकडे आघाडीतही आनंद नाहीये। काँग्रेसच्या 24 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला असून राष्ट्रवादीकडच्या 114 जागांबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। तर सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना भाजप युती राहील असं वाटत नाही, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात केलं। झी 24 तासनं 3 दिवसांपूर्वी दिलेल्या युती तुटल्याच्या वृत्तावर खडसे यांनी शिक्कामोर्तबच केलं। दरम्यान युती तुटण्यामागे शरद पवार यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं धक्कादायक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात त्यांनी हे रोखठोक मत व्यक्त केलंय। मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय। ओम माथुर यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याबरोबर चर्चा करायला आदित्यला पाठवलं, याचं वाईट वाटल्याची भावना खडसेंनी झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात व्यक्त केली। शिवसेना भाजपला जागा वाढवून द्यायला तयार नाहीये, तर भाजपच्या वतीनं शिवसेनेकडे 130 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। शिवसेनेनं कधीही जिंकू न शकलेल्या जागा भाजपला द्याव्यात अशी मागणी भाजपनं केल्याचं राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केलंय। भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत रुडींनी सविस्तर चर्चा केली। जागा वाटपाचं घोडं कुठे अडलंय याची माहितीही त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिली। शिवसेना भाजप युती तुटली आहे, मात्र आता महायुतीतल्या घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे। हे घटक पक्ष सध्या तरी भाजपसोबतच जात असल्याचं चित्र आहे। एवढंच नाही तर शिवसेना वगळून महायुती कायम राहील असाही घटक पक्षांचा दावा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले, तर विजयाच्या जागा देणाऱ्यांसोबतच जाणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना भाजपच्या नेत्यांनी 2 दिवसात जागा वाटपाचा वाद मिटवावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले। युती तुटली तर कुणासोबत जायचं ते ठरवू, मात्र आम्हाला कुणी गृहीत धरू नये असं आठवलेंनी स्पष्ट केलंय। शिवसेना भाजपची युती टिकावी यासाठी महायुतीतले घटक पक्ष आग्रही आहेत। अजूनही वेळ गेली नाही। शिवसेना भाजपने एक पाऊल मागे येऊन महायुती टिकवावी असं आवाहन शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलं। घटस्थापनेच्या दिवशी मनसेची ब्लूप्रिंट प्रकाशित होतीये। जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, हो हे शक्य आहे अशी कॅचलाईन असलेली मनसेची ब्लूप्रिंट 25 सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा रंगणार आहे। मी तुम्हाला ऐकायला किंवा पाहायला बोलवत नाही, तर आपला महाराष्ट्र मोठा करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे म्हणून बोलवतोय असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। भाजप शिवसेना युती तुटल्यात जमा असताना भाजप सत्तेत यावा आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी गोंदिया जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी यज्ञ केला। गोरेगाव तालुक्यातल्या मांडव देवीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी साकडं घातलंय। सेना भाजपची युती संपुष्टात आल्यानंतर अनंत गीते यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। युती तुटल्याचं मुंबईत आणि महाराष्ट्रात फार मोठे परिणाम होणारच असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेला बाहेर पडावं लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला डबल हादरा बसलाय। राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सावकारे यांनी कमळ हाती घेतले। तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय।
औरंगाबादेत निवडणूक विभागानं मतदार जनजागृती अभियान राबवले। जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी वाहन रॅली काढली। शहरात सुमारे 30 किलोमीटर अंतर पार करून मतदान करावं यासाठी जनजागृती करण्यात आली। मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यातील मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। राजगडावर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी ठाणे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी मनविसे बरखास्त करण्याची मागणी केल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आणि एकच हलकल्लोळ उठला। मुंबईत मेट्रो मोठ्या दिमाखात सुरू होऊन आता 3 महिने उलटले आहेत। मेट्रोतून प्रवास करताना अतिशय सुखद आणि स्वच्छतापूर्ण प्रवास होतोय, परंतु मेट्रो स्टेशनच्या खाली मेट्रोच्या स्वच्छतागृहाचं सांडपाणी रस्त्यावर येतंय। हेच घाणेरडं पाणी लोकांच्या अंगावर उडतं, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। शिर्डी आणि शिंगणापूरला मुंबईहून येणाऱ्या भक्तांसाठी पर्यटन मंत्रालय सी प्लेन सेवा सुरू करते। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणात हे प्लेन लँड होणार आहे। अंदमान निकोबार नंतर मेहरे या विमान कंपनीनं MTDC यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील पवना डॅम आणि आता शिर्डी शनी शिंगणापूर आणि मेहराबादच्या मध्यावर असलेल्या मुळा धरणावर ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। या विमानसेवेची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे। येवला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटासाठी कल्याणराव पाटील आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन पक्षात आलेले संभाजी पवार यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे। कारण शिवसेना संभाजी पवारांना तिकीट देण्याच्या विचारात आहे, मात्र आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळावं अशी मागणी कल्याणराव पाटील यांचे कार्यकर्ते करतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं 3.5 टन काळा गूळ पकडलाय। गावठी दारूभट्टीसाठी या गुळाचा वापर करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती। कोल्हापूर लांजा महामार्गावरून गूळ घेऊन जाणारी बोलेरो गाडी पोलिसांनी पकडली, तर खेडमध्ये घरी ठेवण्यात आलेला गूळ पकडण्यात आलाय। जवळपास 3.5 टन असलेल्या गुळाची किंमत 3,75,000 रुपये इतकी आहे। रेणापूर तालुक्यातल्या पळशी चेकनाका इथे परळीहून आलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून 2 लाख रुपयांची रोकड आचारसंहिता पथकानं पकडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांची कसून चौकशीही केली आहे। गेल्या काही काळापासून लाचखोरांच्या विरोधात धडक मोहीम उघडल्यानंतर आता ही मोहीम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं या कामात ऑटो चालकांची मदत घेतली। ऑटो रिक्षांवर याप्रमाणे फलक लावत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय विभागात कार्यरत असलेल्या लाचखोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचं आवाहन खात्यानं केलंय। निलंबित पोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या अडचणीत वाढ झाली। चारकोप पोलीस ठाण्यात पारसकर आणि त्यांचे भाऊ रवी पारसकर यांच्या विरोधात एका 26 वर्षीय महिलेनं जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे। नवरात्रीसाठी तुळजापूरच्या भवानी मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। 70,000 LED वापरून मंदिरातलं राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार आणि शिखर विविध रंगांच्या दिव्यांनी उजळून निघाले। देवीचा जागर करण्यासाठी तिथे आतषबाजीही करण्यात आली। पुण्यातले भक्त ओंडाळे आणि टोळगे परिवाराच्या वतीनं ही रोषणाई अर्पण करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।